आदिवासी गोंडगारी जमातीचा 114 का बलिदान, 114 का बलिदान, जब तक सूरज चांद रहेगा, जब तक सूरज चांद रहेगा, अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे, 114 का बलिदान, 114 का बलिदान, हम सब आवाज दो, आवाज दो, आवाज दो, ये एक कमान, एक तीर एक कमान, जब तक सूरज चांद रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे, शहीद अमर रहे, 114 का बलिदान याद करेगा हिंदुस्तान, 114 का बलिदान याद करेगा हिंदुस्तान, 114 का बलिदान याद करेगा हिंदुस्तान, आवाज दो. माझं पूर्ण नाव शंकर महादेवराव सहारे आणि प्रॉपर गाव खानापूर, तालुका मुळशी, जिल्हा अमरावती. मी शंकर सहारे एक समाजाचा एक कार्यकर्ता म्हणून मी पूर्ण आदिवासी गोंडगवारी जमातीला हे सांगू इच्छितो का आपले जे शहीद बांधव 23 नोव्हेंबर 1994ला आपल्या न्याय हक्कासाठी शहीद झालेले आहे आणि त्यांची आठवण म्हणून किंवा त्यांचं स्मरण म्हणून आपण दरवर्षी 23 नोव्हेंबरला या ठिकाणी येतो आणि श्रद्धांजली वाहतो आणि त्यांना नमन करून वापस घराकडे जातो. परंतु वापस घराकडे गेल्यानंतर एक प्रकारचं त्यांच्याकडे दुर्लक्ष होते. म्हणून या बाबीकडे दुर्लक्ष न करता आपण संघटित राहून एकीकरण करून आणि शासनासोबत जर आपला लढा चालूच आहे तरी आजचं जे सत्तेमध्ये असलेलं शासन किंवा या अगोदरचं शासन आजपर्यंत आपल्याला आपल्या आदिवासी गोंडगवारी जमातीची दिशाभूल करत आहे. जवळजवळ हत्याकांड होऊन 30 वर्ष होऊन गेले तरीही आपल्याला आपला न्याय आपल्या पदरात पडलेला नाही. आपण आजपर्यंत लोकशाही मार्गाने अनेक प्रकारचे आंदोलनं केले. त्यामध्ये मेळावे, उपोषण, त्याचबरोबर मोर्चे, त्याचबरोबर चक्क आंदोलन. एवढंच नाही तर 3 उपोषणकर्ते आदरणीय किशोरभाऊ चचाने, आदरणीय किशोरभाऊ चौधरी, त्याचबरोबर सचिनभाऊ चचाने आणि चंदनभाऊ कोवरे या 3 जमातीतील युवकांनी इव्हन 1 दिवस नाही, 2 दिवस नाही तर सतत 17 दिवस आंदोलन केलं. तेवढ्यावरच थांबले नाही तर एक विशाल असा मोर्चा काढला. त्यामध्ये चक्काजाम आंदोलनसुद्धा केलं. 8 घंटे संविधान चौकातील वाहतूक ठप्प होती आणि तेव्हासुद्धा आम्हाला असं वाटलं का 2 लाखाच्या वर आदिवासी गोंडगवारी जमात बांधव इथे येऊन आपल्या न्याय हक्कासाठी येऊन आपल्या ताकदीचं प्रदर्शन केलं. शासनाला जाग येईल परंतु शासनाने आपली बाजू मारून देऊन तुमची शासकीय बैठक लावून तुम्हाला न्याय मिळवून देतो अशा प्रकारचं आश्वासन देऊन तेव्हासुद्धा आम्हाला एक समिती नेमली. त्या समितीचं नाव आहे KL वडणी समिती. आम्ही त्या बाबीवर सुद्धा विश्वास ठेवला. त्या समितीला महिन्याची मुदत दिली. 6 महिन्याच्या आतमध्ये या समितीने अहवाल सादर करून गोंडगवारी जमातीला न्याय मिळेल अशा प्रकारचा अहवाल सादर करावा जेणेकरून गोवारी जमातीच्या विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन गोवारी विद्यार्थ्यांचा फायदा होईल. आदिवासी समाजाचे जे शहीद होते
त्यांना आज इथे नागपूरच्या शहीदां ठिकाणी आज अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येमध्ये पुरुषांसोबत महिलांनी तिथे मोठा सहभाग घेतलेला आहे. पाहू शकता चालीच्या तुम्ही मोठ्या संख्येने महिलांनी ते आज यांना जे शहीद झाले त्यांना अभिवादन करण्यासाठी आज इथे नागपूरच्या शहीदां दिवस इथे पोहोचले आहे. मान्यवर मॅडम आहे जाणून घेऊया त्यांचं काय या संख्येला चाललं काय आपला परिचय तुम्ही सांगा. माझा सर्वांना जय सेवा. मी रुक्मिणी शंकरराव सहारे चांदूर. जय सेवा. 114 का बलिदान. मला एवढंच सांगायचं आहे का आज मी माझ्या बंधू आणि भगिनींना माझ्या समाजाच्या आज 114 लोक शहीद झाले 1994 मध्ये. ते आज 23 नोव्हेंबर हे श्रद्धांजली वाहण्यासाठी गावागावातून खेड्यातून पूर्ण महाराष्ट्रातून माझ्या बंधू आणि भगिनींनो इथं आलेले आहे. त्या कशासाठी आलेल्या आहे का आम्हाला आमचा न्याय हक्क अधिकार मिळाला पाहिजे याच्यासाठी त्या नेहमी इथं येत राहतात. नेहमी आम्ही श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम इथं नागपूरला 23 नोव्हेंबरला येत असतो. माझ्या भगिनी पण खूप खूप लांबवरून येतात आणि त्यांना हेच वाटतं की नाही आपला कुठंतरी आपल्याला अधिकार मिळतो अधिकार मिळणार आहे म्हणून त्या आशेने इथे येत जाते. पण आम्हाला सरकार शासन एक आम्हाला एक म्हणजे असं एक मिटिंग लावल्यानंतर आम्हाला असंच आश्वासन देत राहते की नाही आम्ही तुमच्या मागे आहे तुमच्या पाठीशी आहे तुमच्या समाजाच्या मागे आहे. पण काही आमच्या समाजाला म्हणजे नुकतं आश्वासन देत आहे ह्याच भरोशावर आम्ही आतापर्यंत जगत आहे. पण आम्हाला आमचा न्याय आम्हाला मिळालाच पाहिजे. न्याय जर मिळाला नाही तर आम्ही काय करू. या पंचवार्षिक समोर आम्ही हे दाखवून देऊ कोणताही सरकार येऊ त्याला आमची अस्तित्वात आम्ही आमचा न्याय हक्क अधिकार काय ते आम्ही त्यांना दाखवून देणार. जय सेवा. 114 का बलिदान. 114 का बलिदान. आवाज दो. आदिवासींच्या इथे बलिदानाच्या उद्देशाने आज इथे मोठ्या संख्येने महिला इथे पोहोचल्या आहेत. हे तुम्ही पाहू शकता. आपल्याकडे मान्यवर मॅडम सुद्धा आहे जाणून घेऊया त्याचं. आणि आपण आज इथे नागपूरच्या बलिदान ठिकाणी पोहोचले आहेत. तुम्ही काय सांगा जनतेला तुमचा परिचय सांगा. मी सुशीला राऊत वर्धेवरून आलेली आहे. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचा असा लढा चालूच राहणार आहे. न्याय हक्कासाठी. 114 का बलिदान. याद करेगा हिंदुस्तान.